नमस्कार मित्रांनो, मी राजत आणि राजत इंटरनेट कॅफेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की CSC मधून पॅन कार्ड कसं बनवायचं, त्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे आणि ॲप्लिकेशन कशी सबमिट करायची। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला तर मग सुरुवात करूया। सरकारी अपडेट सबसे पहले सबसे आसान। वेलकम टू रजत इंटरनेट कैफे। सर्वप्रथम डेस्कटॉपवर न्यू टॅब ओपन करायचं, त्याच्यामध्ये CSC ID आपली लॉग इन करून एंटर करून टाकायचं। त्यानंतर सर्च बारमध्ये ओपन NSDL असं नाव सर्च करायचं। त्यानंतर फर्स्टमध्ये लॉग इन युअर डिजिटल सेवा कनेक्ट याच्यावर क्लिक करायचं। लॉग इन विथ डिजिटल सेवावर क्लिक करायचं। थोडा लोड होऊ द्यायचं। त्याच्यानंतर आपलं नवीन पॅन कार्ड बनवायचं असेल तर न्यू ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन मिळतात। याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे कॅन बेस eKYC आणि सेकंड आहे eKYC। कॅन बेस eKYCचा मतलब होते आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करून आपण पॅन कार्ड बनवू शकतो, आणि eKYCचा मतलब असते आपण डायरेक्ट आधार कार्डवरून पॅन कार्ड बनवू शकतो। तर आपल्याला आता आधार कार्डवरून बनवायचे आहे, तर आपण आधार कार्डवरून टाईप करून घेऊ। याच्यामध्ये आपलं नाव, पॅन कार्ड नाव टाकायचं। फिजिकल पाहिजे असेल फिजिकल पाहिजे तर कसं पाहिजे त्या हिशोबाने आपलं घालून टाकायचं। टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ घालून टाकायचं। त्यानंतर इथे कस्टमरचा मोबाईल नंबर एंटर करायचा। इथे डेट ऑफ बर्थ घालून कस्टमरचा मोबाईल नंबर आणि मी माझी स्वतःची ईमेल ID इथे ओपन आणि टाईप करून घालून घेते। ईमेल ID आपली एंटर करायची। मी आज स्वतःचे देतो, तुम्ही स्वतः बनवत असाल तर तुम्ही स्वतःचे पण देऊ शकता। त्यानंतर आपण सबमिट करून ते एकदा चेक करून टाकायचं। नाव वगैरे काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर इथंच कॅन्सल करून दुसरं करायचं। पहिले चेक करून टाकायची इन्फॉर्मेशन आपली सगळं बरोबर आहे का, तर त्याच्यानंतरच प्रोसेस टू NSDL याच्यावर क्लिक करायचं। आता आपली माहिती सगळं ओके आहे, तर आपण प्रोसेस टू NSDL या पोर्टलवर क्लिक करायचं। थोडा लोड होतं, नेटवर्कचा प्रॉब्लेम वगैरे असतं, लोड होऊ द्यायचं, त्याच्यानंतरच करायचं। त्याच्यानंतर आय एग्री करायचं। इथे आता मी माझ्या स्वतःचा नंबर एंटर करतो, जे CSC मधून करतं त्यांचा इथं मोबाईल नंबर एंटर करायचा। एंटर केल्याच्यानंतर CSC ऑपरेटरच्या मोबाईलवर OTP जाईल, ते OTP आपण इथं सबमिट करायचं। तर माझ्या मोबाईलवर OTP आले तर मी ते सबमिट करून टाकलं। त्यानंतर आता आपल्याला कस्टमरचं इथं इन्फॉर्मेशन एंटर करायचं आहे। तर सर्वप्रथम न्यूसाठी आपण कॅटेगरी इंडिव्हिज्युअल टाकायचं। त्याच्यानंतर कस्टमरचा आधार कार्ड नंबर पूर्ण एंटर करून टाकायचं याच्यामध्ये। आता मी फटाफट एंटर करून टाकते। त्याच्यानंतर कस्टमरचं फर्स्ट नाव इथं एंटर करून टाकायचं। मी आता कस्टमरचं फर्स्ट नाव एंटर करतो आहे। त्याच्यानंतर कस्टमरचं मिडल नाव, कस्टमरचं लास्ट नेम आणि कस्टमरचे डेट ऑफ बर्थ सगळे एंटर करून टाकते। त्याच्यानंतर कस्टमर जेंडर मेल निवडून
आय ॲग्रीवर क्लिक करून सबमिट करून त्यानंतर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन काही नाही करायचे, ते आधार कार्डवरून येऊन जाईल. त्याच्यानंतर ॲप्लिकल डिटेल्स म्हणजे कस्टमरचं नाव येऊन जाईल, त्याच्यामध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम. त्याच्यानंतर पॅरेंट डिटेल्समध्ये वडिलाचं नाव एंटर करायचं आणि लास्ट नेम एंटर करायचं. त्याच्यानंतर खाली पण वडिलाचं नाव आणि लास्ट नेम एंटर करून टाकायचं. त्याच्यानंतर आईचं नाव अनिवार्य नाही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, आडनाव लिहून टाकायचं. आता मी आडनाव लिहून टाकते आणि नाव पण लिहून टाकते. आईचं नाव आणि आडनाव लिहून टाकायचं आणि नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इन्कम फॉर सोर्समध्ये इन्कम फॉर अदर सोर्स टाकायचं. त्याच्यानंतर रेसिस्टंट ॲटोमॅटिक आधार कार्डवरून रिडायरेक्ट होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर एरिया कोड हे आपल्याला घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिले इंडियन सिटीजन निवडायचं. त्याच्या खाली आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं. त्याच्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट सिटी निवडायचे, कोणत्या सिटीमध्ये राहतो. त्याच्यानंतर आपण कस्टमरचं जे नावचं पहिलं अक्षर आहे त्या हिशोबानं कोड निवडून टाकायचं. आता माझं तो आहे तर मी पहिला ऑप्शन निवडलं. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्ड बनवण्यासाठी एक आय डी प्रूफ, जन्माचा पुरावा म्हणून एक काहीतरी द्यावं लागतं. तर आपल्याला आता माझ्याजवळ सेंट्रल हेल्थ कार्ड आहे, तर मी हेल्थ कार्ड आभा कार्ड निवडतो आणि आभा कार्ड अपलोड करून टाकते. याच्यामध्ये चूज युअर आभा कार्ड करायचं आणि तिथं आभा कार्डचे फोटो PDF मध्ये अपलोड करून टाकायचे. त्यानंतर आपल्याला प्लेस लिहायचं आहे, कस्टमर जिथं राहतो त्याचं नाव लिहून टाकायचं. त्यानंतर डेट, त्यानंतर कस्टमरचं नाव ॲटोमॅटिक तिथे रिडायरेक्ट होऊन जाणार आणि डेजिग्नेशनमध्ये सेल्फ लिहून टाकायचं आणि सबमिट करून टाकायचं. त्यानंतर आपली इन्फॉर्मेशन सगळं बरोबर आहे का तर एकदा चेक करून टाकायचं. आपण जो फॉर्म भरलेला होता बरोबर आहे का ते स्पेलिंग वगैरे, जन्मतारीख मिस्टेक वगैरे, वडिलांचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी आपण एकदा चेक करून टाकायचं. सगळं व्यवस्थित आहे का ते एकदा बरोबर चेक करून टाकायचं. पूर्ण आपण जो भरला तो डॉक्युमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आपण एकदा व्यवस्थित चेक करून सगळं ओके असेल तर कन्फर्म या क्लिकवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला कस्टमरची KYC आधार कार्डवरून करायची. तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन येते आधार कार्ड, तो निवडून टाकायचा. त्याच्यानंतर कस्टमरच्या मोबाईलवर एक आधारची OTP जाणार, ते आपण इथे एंटर करायचं. कस्टमरच्या मोबाईलला आधार कार्डची OTP आले ते आपण इथं सबमिट करतो. सबमिट झालेलं. त्याच्यानंतर आता ई-साईन ऑथेंटिकेशन करायचं. OTP बेस पण करू शकतो आपण, नाहीतर फिंगरप्रिंट पण बेस पण करू शकतो. दोनपैकी कोणचं पण करू शकतो. आता आपल्याकडे 2 OTP बेस आहेत तर OTP बेस करू शकतो. कधी कधी एरर येतो, डबल क्लिक करायचे आणि अजून ट्राय करायचं. त्याच्यानंतर आता इथं कस्टमरचा आधार कार्ड नंबर एंटर करून टाकायचे आणि गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं. कस्टमरच्या मोबाईलवर आधारची OTP जाणार, ते इथं सबमिट करायचं. OTP बरोबर एंटर करायची, चुकीची OTP घालायची नाही. OTP बरोबर एंटर करायची. आधार व्हेरिफिकेशन सक्सेस झालेलं आहे. व्हेरीफाय OTP करून टाकायचं. व्हेरिफिकेशन नंतर आपल्याला चालान भरायचे आहे. 107 रुपयाचे चालान असते. हे आपण आता मारून टाकायचं. आता मी आपला फोनपे CSC वॉलेट म्हणून याला मारते. याच्यामध्ये आपला CSCचा पासवर्ड, माझ्या ID CSCचा पासवर्ड घालून मी एंटर इथं करून टाकते. सर्वप्रथम पासवर्ड घालून व्हॅलिडेट करून टाकते. व्हॅलिडेट केल्यानंतर आता माझ्या वॉलेट म्हणून 96 रुपये डिडक्ट होतील आणि आपलं पेमेंट सक्सेसफुल कंप्लीट होणार. आपला CSC मधून पॅन कार्ड सक्सेसफुलरित्या कंप्लीट झालेला आहे. याला थोडा वेळ द्यायचा
ॲटोमॅटिक तो रिडायरेक्ट. अशा प्रकारे आपण CSCमधून पॅन कार्ड बनवू शकतो. याची कस्टमरला एक प्रिंटआउट देऊन द्यायची. अशा प्रकारे आपण CSCमधून पॅन कार्ड काढू शकतो. धन्यवाद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CSCमधून पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पाहिली. तर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राजत इंटरनेट कॅफेला सबस्क्राईब करायला विसरू नका.